हॅलो रोहन, वेलकम टू इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूज अँड वेलकम टू अवर ऑफिशियल यूट्यूब चॅनल. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूजच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. एक अत्यंत महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे बघा. MMRDA 2026 का नुकताच आपल्याकडे आन्सर की जी आहे ही पब्लिश करण्यात आली आहे. त्या संदर्भाचा आपण आपला व्हिडिओ जो आहे एक्सपेक्टेड कट ऑफवरती घेऊन आलेलो आहे, ज्यामध्ये आता ज्या ए आणि जेच्या ज्या दोन्ही कंबाईन आपल्याकडे 16 पोस्ट होत्या इलेक्ट्रिकलसाठी मी बोलतोय, त्याचा जो एक्सपेक्टेड कट ऑफची रेंज काय राहील याबद्दलची आपण पूर्ण शॉकिंग रिॲलिटी पाहणार आहोत. आणि ज्याही विद्यार्थ्यांनी कालपासून ज्या प्रकारे आपल्याकडे आन्सर की जी पब्लिश झालेली आहे, आय होप बाय नाव तुम्ही आतापर्यंतची आन्सर की क्रॉस व्हेरीफाय केली असेलच. त्या प्रकारे बरेच सगळ्या विद्यार्थ्यांचे ॲस्पिरंटचे आमच्याकडे कम्युनिकेशन आले, त्यांचे आन्सर की त्यांनी आम्हाला पाठवलेले आहेत. सोबत त्यांचा जो स्कोअर आहे, ॲक्च्युअल स्कोअर येतो आहे तो सुद्धा त्यांनी आम्हाला परफेक्टली शेअर केलेला आहे. त्या अनुषंगाने तो जो डेटा आपल्याकडे आतापर्यंत प्राप्त झालेला आहे, ज्या 100 आणि 200 विद्यार्थ्यांचा, त्या डेटाच्या आधारे आपण घेतलेल्या पोल्सच्या आधारे, यूट्यूब आणि टेलिग्रामच्या घेतलेल्या पोल्सच्या आधारे आपण एक्सपेक्टेड कट ऑफ आपण आजच्या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत. ओके, अत्यंत महत्त्वाचे आहे. काही छोटे छोटे बाबी तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे की परीक्षेमध्ये कशा प्रकारे हा ट्रेंड चेंज होतो. ज्या प्रकारे कट ऑफ नव्हतं, बेसिकली याला नो निगेटिव्ह मार्किंग होती, म्हणजेच पूर्णच्या पूर्ण सगळ्या विद्यार्थ्यांनी 200पैकी 200 पूर्ण स्कोअर करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे 100 क्वेश्चन्स अटेम्प्ट करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. त्याबाबतचाच हा जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे हा सुद्धा व्हॅरी होतो. सेशनला कनेक्टेड राहा, पूर्ण व्यवस्थित गोष्टीची संपूर्ण बाबी तुम्हाला मी समजून देतो आहे. सेशनला जर तुम्ही फर्स्ट टाइम व्हिजिट करताल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनवरती क्लिक करा आणि ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला टाइमली अपडेट जे आहे पाहावयास मिळेल. ठीक आहे, आता बघा यासाठीचा सोबतच मी तुम्हाला सांगतो जो PYQ आहे MMRDAचा आता नुकताच आलेला आहे इलेक्ट्रिकलचा, तो सुद्धा आपल्या ॲप्लिकेशनला अपलोड केलेला आहे. ह्यासाठीच मी तुम्हाला सांगतो ॲप्लिकेशन आजच डाउनलोड करून ठेवा आणि तुम्हाला लागणाऱ्या सगळ्या PYQची PDF आपण आपल्याला एका PYQच्या लायब्ररीमध्ये नवीन अजून परत एक PYQचं फोल्डर आपण तयार केलेलं आहे, त्यामध्ये सगळे तुम्हाला पाहावयास मिळेल. तुम्हाला कुठला पेपर ॲड करायचा असेल त्या नंबरवरती व्हॉट्सॲप करून सुद्धा तो पेपर ॲड करून घेऊ शकता. सोबतच आपल्याकडे कॅपिट्यूटच्या नॉन टेक्निकल ॲप्लिकेशनला सुद्धा डाउनलोड करा, कारण तिथे फ्री क्विझेस, कॉन्ट आणि रिझनिंगच्या सोबतच PYQ सुद्धा तुम्हाला पाहावयास मिळेल. ठीक आहे, दोन्ही ॲप्लिकेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, कारण त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे आणि पुश नोटिफिकेशन तुम्हाला पाहावयास मिळतात. आता आपल्याकडे ज्या प्रकारे MMRDAचा एक्झामिनेशन पॅटर्न नुकतं चेंज झालं होतं, त्यामध्ये सेक्शनल टायमिंग हे ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आले होते. दॅट मीन्स ग्रुप A, ग्रुप B अशा प्रकारे आपल्याकडे सेक्शनल टायमिंग होतं 30 मिनिट्सचा. 2 तासाचा पेपर होता आपल्याकडे. ठीक आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक सेक्शनमध्ये 25 क्वेश्चन्स होते. यामध्ये टेक्निकलचे आपल्याकडे कंप्लीट टोटल जे आहे 40 क्वेश्चन्स होते आणि नॉन टेक्निकलचा आपल्याकडे जो सेक्शन होता त्यामध्ये 60 क्वेश्चन्स होते. ठीक आहे, आपण जर काउंट केले यामध्ये इथे तर ओके, या ग्रुप Aमध्ये 15, याच्यामध्ये 15, याच्यामध्ये 15 आणि यामध्ये 15, असे 15 4 60 प्लस आपल्याकडे हे जे टेक्निकलचे क्वेश्चन 40 असे मिळून आपल्याकडे 100 क्वेश्चन 120 मिनिट्समध्ये सेक्शनल टायमिंगच्या माध्यमातून सॉल्व्ह करायचं होतं. आता यामध्ये एक सगळ्यात मोठी कॅच होती की नो निगेटिव्ह मार्किंग असल्या कारणामुळे सर्व ॲस्पिरंटनी पूर्णच्या पूर्ण प्रश्न अटेम्प्ट करून आले, त्यामुळेच आपल्याकडे जी कट ऑफची प्रेडिक्शन आहे ही थोडी अप होते आहे. ओके, आता त्या संदर्भात मी तुम्हाला सगळ्यात पहिले याची पूर्वकल्पना देऊ इच्छितो की आपल्याकडे सहाय्यक अभियंता श्रेणी 2 किंवा कनिष्ठ अभियंता विद्युत गट ब साठी आपल्याकडे ज्या टोटल पोस्ट होत्या त्या होत्या 16. ओके, सगळ्यात पहिलं म्हणजे अजा, ज्याला आपण म्हणतो शेड्यूल कास्ट. ओके, नंतर अज, ज्याला आपण म्हणतो अनुसूचित जमाती. ठीक आहे, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती. ठीक आहे, म्हणजे शेड्यूल ट्राईब झालं, विमुक्त जाती. ठीक आहे, विजा यासाठी आपल्याकडे पोस्ट होती 1. भज, ज्याला आपण म्हणतो भटक्या जमाती ब कॅटेगरी B. ठीक आहे, नोमॅडिक ट्राईब ज्याला आपण B म्हणतो NTB, यासाठी 1 पोस्ट होते. नंतर भज क म्हणजे NTC NTD आणि विमाप्र म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो विशेष मागास प्रवर्ग, स्पेशल बॅकवर्ड क्लासेस कॅटेगरीसाठी, याच्यासाठी कुठलीही वॅकन्सी नव्हती. इतर मागासवर्गीयासाठी आपल्याकडे टोटल 3 वॅकन्सी होत्या. ठीक आहे, आणि त्यानंतर दुघ ज्याला आपण म्हणतो आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, ज्याला आपण म्हणतो EWS कॅटेगरीमध्ये. ओके, आणि नंतर आपल्याकडे येतो SCBC, त्यासाठी आपल्याकडे 2 पोस्ट आपल्याकडे राखीव होत्या. ठीक आहे, आपल्याकडे व्हर्टिकल रिझर्वेशनमध्ये आपल्याकडे पोस्ट होत्या. त्यानंतर आपल्याकडे अराखीव पदे, ज्यामध्ये आपल्याकडे 4 पोस्ट होत्या. अराखीवमध्ये आपल्याकडे ओपन कॅटेगरीमध्ये. राईट, अशा मिळून आपल्याकडे टोटल 16 पोस्ट या सहाय्यक अभियंता श्रेणी 2 आणि कनिष्ठ अभियंता विद्युत गट ब साठी या पोस्टसाठी कन्सिडर करण्यात आलं होतं. ओके, क्लिअर झालं. आता ज्या प्रकारे आपल्याकडे पोस्टची संख्या फार कमी आहे आपण कन्सिडर करतोय आणि कॅटेगरीनुसार जर आपण व्हर्टिकल रिझर्वेशन आपण पाहतोय, ठीक आहे, त्यामध्ये ह्या कन्सिडरेशननुसार आपल्याकडे जो पोल आपण कंडक्ट करण्यात आला होता आपल्या टेलिग्राम चॅनलला, ठीक आहे, ज्याच्यामध्ये टोटल वोट्स होते 170 वोट्स. ठीक आहे, आपल्याकडे यूट्यूब चॅनलला सुद्धा आपण कम्युनिटी पोस्टला सुद्धा 150 पोस्ट आपण पाहतोय आतापर्यंतचा. ठीक आहे, हा आजच खरं तर पब्लिश करण्यात आला होता. जर याच्यामध्ये अजून तुम्ही पार्टिसिपेट केलं तर अजून आपल्याकडे ॲक्युरेट डेटा मिळेल. तर या संदर्भात आपण जो ॲनालिसिस केलेला आहे त्याच्या संदर्भात आपण जो कट ऑफ आहे मी तुमच्या नेक्स्ट स्लाईडमध्ये सांगतो. पण त्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, तुमच्याकडे जो कट ऑफ आहे किंवा बेसिक मार्क आहे मी सरळ URला कन्सिडर करून सांगतोय. ओपन अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी मी तुम्हाला कट ऑफ सांगतोय.
आहे. ठीक आहे, जर तुम्ही 150 प्लस आहात तर तुम्ही एका ठिकाणी सेफ आहात असं तुम्हाला कन्सिडर करायचं आहे. खरं तर मी तुम्हाला एक अजून याचा डिस्क्रिप्टिव्ह कट ऑफ देतोच आहे. जर तुम्ही या दोन्ही टेलिग्राम चॅनलला आणि कम्युनिटी पेजला जाऊन जर तुम्ही पोलला क्लिक नसेल केलं तर क्लिक करा, अजून आपण यावरती रिवाईज करू शकतो. या व्यतिरिक्त आपल्याकडे ॲडिशनल जे विद्यार्थी आमच्याशी पर्सनली कनेक्टेड आहे, ज्यांनी कोर्सेस एनरोल केलेले आहेत किंवा जे आमच्याशी मेंटरशिप घेतात आहे, त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांचे आन्सर की आणि त्यांचा स्कोअर जो आहे हा मला प्रोव्हाइड केलेला आहे. त्या स्कोअरवरून जो आपल्याकडे एक जजमेंट आपल्याकडे येतं किंवा प्रेडिक्टेड आपल्याकडे कट ऑफ असतो तो या प्रकारे मी तुम्हाला सांगतो आहे. ठीक आहे, आता इथे सेफ स्कोअर सरळ सांगायचं झालं तर 155 प्लस स्कोअर जो येतो आहे. ठीक आहे, आणि दिलेला आहे. खरं तर आमच्याकडे काही एस्पिरंट्सनी 160च्या रेंजमध्ये 160च्या रेंजमध्ये सुद्धा त्यांनी मार्क्स मला सांगितले की सर आम्हाला 150, 152, 154 या रेंजमध्ये सुद्धा मार्क्स आहेत. ठीक आहे, आणि हे ॲक्युरेट स्कोर्स आहे जो त्यांनी आन्सर की जो आपल्याकडे फर्स्ट टेंटेटिव्ह आन्सर की आलेली आहे विदाउट ऑब्जेक्शन त्यावरून त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर त्यामध्ये जो रेंज स्कोअर आहे मी यामध्ये कन्सिडर करेल की 155 प्लस आहात तुम्हाला. ठीक आहे, UR कॅटेगरीसाठी पर्टिक्युलरली तर एक फार स्ट्रॉंग चान्सेस आहेत तुमचे सिलेक्शनचे. ठीक आहे, 145 टू 154च्या रेंजमध्ये जर तुम्ही बॉर्डर लाईन आहे. ठीक आहे, आणि चान्सेस आहेत तुम्हाला सिलेक्शन व्हायचे. ठीक आहे, 135 टू 144 हे डिपेंड करतं आपल्याकडे वेटिंग आणि या DV या सगळ्या गोष्टीवरती, आणि बिलो 130 आहेत तर डिफिकल्ट आहे फॉर द जनरल कॅटेगरी. आणि त्यालाच आपण एक अनुसरून एक आपण एक्सपेक्टेड कट ऑफचं प्रेडिक्शन काढतो आणि फक्त इलेक्ट्रिकल ॲस्पिरंटसाठी आहेत. लक्षात घ्या, जे बाकी कॅटेगरीचे MMRDचे ॲस्पिरंट्स याला पाहत असेल तर त्यांच्यासाठी वेगळा हा डेटा ठरू शकतो, पण हा जो पर्टिक्युलरली फक्त AE इलेक्ट्रिकलसाठी ज्या 16 पोस्ट होत्या त्यासाठीच आपण मी सांगतोय. ठीक आहे, आता कॅटेगरीने एक्सपेक्टेड कट ऑफ किती राहू शकतो ओपन किंवा UR कॅटेगरीसाठी 148 से पासून म्हणजेच 148 ते आपल्याकडे 154च्या रेंजमध्ये आपल्याकडे कट ऑफ लागू शकतो. SCसाठी 132 टू 138, STसाठी 118 टू 125 पर्यंत. ठीक आहे, बाकी कॅटेगरीसाठी सगळे तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, आता यामध्ये EWSसाठी सुद्धा एक कट ऑफ जो आहे आपल्याकडे हाय जंप होत आहे. ठीक आहे, 145 टू 151 या रेंजमध्ये. ठीक आहे, तर या एक्सपेक्टेड कट ऑफमध्येच जर तुम्ही लाय करत असाल तर तुम्ही एक चान्सेस होल्ड करू शकता की तुम्हाला आता एक्झामिनेशनमध्ये काहीतरी चान्सेस होतील या सिलेक्शनसाठी. कारण की ज्या प्रकारे कट ऑफ सांगतात आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी 120 टू 130च्या रेंजमध्ये मला यामध्ये आमच्याकडे आलेले बरेच सगळे एस्पिरंट्स होते की ज्यांना या स्कोअरमध्ये आलेला आहे. मी बिलो 120 तर डिस्कसच करत नाही, कारण की आपल्याकडे 200 मार्क्ससाठी जो कट ऑफ होता आणि त्याच्यातसुद्धा निगेटिव्ह मार्किंग नव्हती. ह्याच्यामध्ये जर समजा निगेटिव्ह मार्किंग नसती तर आपल्याकडे हा कट ऑफ अजून आपल्याला लोअर डाऊन करतं. तर याच सगळ्या शॉकिंग रियालिटीसाठीच मी तुम्हाला हा व्हिडिओ करून राहिले, कारण की कालपासून बरेच सगळे प्रचंड आपल्याकडे ॲस्पिरंटचे जे कम्युनिकेशन आहे आमच्याकडे व्हॉट्सॲपच्या माध्यमातून त्यांनी कम्युनिकेट केलं की त्यांचे आन्सर की आणि त्यांचा स्कोअर किती होतो आहे यावरती. पण ज्या प्रकारे मला एका ॲस्पिरंटनी सांगितले की 150 टू 160च्या रेंजमध्ये त्यांना मार्क्स पडत आहे, तर मी त्यांना कन्सिडर केलं की यांचे फार चान्सेस आहेत सिलेक्शनसाठी. त्याच प्रकारे मी ते सुद्धा मेन्शन केलं की 155 प्लस ॲस्पिरंटला फार स्ट्रॉंग चान्सेस आहे की दे आर सिलेक्टेड. ठीक आहे, स्टील 148 ते आपला 154च्या रेंजमध्ये एक्सपेक्टेड प्रेडिक्शन आपल्याकडे कट ऑफ लागू शकतो. पण एक सेफ जर आपण पाहतो म्हटलं तर 158 हा मला एक चांगला एक नंबर वाटतो की ज्यामध्ये या रेंजमध्ये जर तुम्हाला स्कोअर पडतोय तर तुम्ही सिलेक्टेड आहात UR कॅटेगरीसाठी बिलॉंग करतात. तर ठीक आहे, नंतर SCसाठी सुद्धा मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे, EWSसाठी NTDसाठी सुद्धा आपण मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे, ऑल्दो काही ठिकाणी वॅकन्सी नव्हत्या. ठीक आहे, इथे तुम्हाला पाहाव्याच मिळतात आहे. ठीक आहे, काही सेक्शनला आपल्याकडे काही कॅटेगरीसाठी आपल्याकडे वॅकन्सी नव्हत्या, तर ॲस्पिरंटनी ओपन कॅटेगरीमधून सुद्धा फिलअप केलेला आहे, पण तरी त्यांना जो कट ऑफ लागू होईल हा ओपन कॅटेगरीचाच कट ऑफ लागू होईल. ऑल टुगेदर आपल्याकडे ज्या 16 पोस्ट होत्या त्यासाठीचा एक्सपेक्टेड कट ऑफ राहू शकतो. यामध्ये फार चेंजेस होतीलच, कारण की आपण फक्त 100 ते 200 विद्यार्थ्यांचा जो पूल आहे, ठीक आहे, त्या ॲस्पिरंट्सवरूनच तो जो एक एक्सपेक्टेड प्रेडिक्शन जो आहे आपण घेतो आहे. ठीक आहे, जेवढे मला पर्सन टू पर्सन ॲस्पिरंट्सनी कम्युनिकेट केलेलं आहे त्यानुसार सांगतो आहे. ह्याच्यावरती जर रिवाईज व्हिडिओ हवा असेल तुम्हाला, ठीक आहे, तर तुम्ही काय करायचं, आजच्याच या व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त इलेक्ट्रिकल ॲस्पिरंटसाठी सांगतोय. बाकी कुणीही कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये म्हणजे दुसऱ्या ब्रांचेसच्या विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये कट ऑफसाठी सांगू नका. फक्त जे इलेक्ट्रिकल ॲस्पिरंट्स आहे त्या विद्यार्थ्यांनी इथे या कमेंट बॉक्सच्या माध्यमातून मला त्यांची कॅटेगरी ॲज वेल ॲज त्यांचे जे ॲक्युरेट मार्क्स मिळालेत, ठीक आहे, हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. सगळ्यात जास्त अजून आपल्याकडे डेटा आला तर याला आपण अजून रिवाईज करू शकू. पण ह्यामध्ये तुम्ही आजच्या जो घडीला मी तुम्हाला कट ऑफ सांगतोय 155 प्लस किंवा 150च्या रेंजमध्ये जो कट ऑफ आपण एक्सपेक्टेड घेऊन चालतोय याच रेंजमध्ये तुमचं सिलेक्शन होऊ शकतो. हा रेंज जर निगेटिव्ह असती तर फार अजून ड्रास्टिकली कमी झाला असता, पण एवढं मात्र तुमच्याकडे नक्की आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 40 क्वेश्चन नॉन टेक्निकलमध्ये आणि 60 क्वेश्चन जे आहे नॉन टेक्निकलमध्ये सॉल्व करून आले, ठीक आहे, त्यांचे प्रेडिक्शन जे आहेत काही क्वेश्चन्सला घेऊन ॲक्युरेसी जी आहे ही वाढलेली जस्ट बिकॉज निगेटिव्ह मार्किंग नव्हती. त्याचमुळे आपल्याकडे हा कट ऑफ थोडा हाय जाऊ शकतो, कारण आपल्याकडे पोस्ट जे आहेत या टोटल 16 आहेत.
ओके, क्लिअर झालं. तर तुम्ही आतापर्यंत जो तुमचा सगळ्यात महत्त्वाचा डाऊट होता की सर सेफ स्कोर काय आहे, तर या रेंजमध्ये एक्सपेक्टेड सेफ स्कोर राहील. तर याला जर आपल्याला रिवाईज करायचं असेल तर तुमचे पार्टिसिपेशन आपल्या पोलमध्ये मिळालं. उद्यापर्यंत अजून याच्यामध्ये जसे 151 वोट्स आतापर्यंत आले होते, ठीक आहे, याच्यामध्ये 300 वोट्स अजून झाले, तर अजून आपल्याकडे ॲक्युरेट डेटा प्रेडिक्ट करता येईल, लक्षात घ्या, ठीक आहे. पण त्यामध्ये मी तुम्हाला सांगतोय अजून आपल्याकडे रिवाईज आन्सर कीची एक तर वेट करावं लागेल, नाही तर डायरेक्टली आपल्याकडे रिझल्ट येऊन जाईल, तर त्यावेळी तुम्ही हे करू शकता. आता यानंतर विद्यार्थ्यांच्या एक मनात एक संभ्रम आहे की सर आता याच्यानंतर कुठले एक्झाम्स आता पुढे आहेत. मी तुम्हाला सांगतोय आता रिसेंटली आता आपल्याकडे कोल इंडियाची मॅनेजमेंट ट्रेनिंगसाठी चांगली एक रिक्रुटमेंट आहे. 1,00,000+ सॅलरी इन हँड तुम्हाला प्रॉपरली पाहावयास मिळतो याच्यामध्ये, ठीक आहे. 600+ आपल्याकडे कोल इंडियासाठी आपल्याकडे नवीन रिक्रुटमेंट आली होती. एक वन्स इन अ ब्लू मून अपॉर्च्युनिटी आहे. आता मॅनेजमेंट ट्रेनिंग म्हटलं तर हा प्युअरली एच ॲस्पिरंटसाठी रिक्रुटमेंट आलेली आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांनी यासाठी तयारी केली नसेल, ठीक आहे, जर तुम्ही स्टेट लेवललाच अप्रोच करत असेल तर ठीक आहे, पण ज्या विद्यार्थ्यांना सेंट्रली सुद्धा तुम्हाला अप्रोच करायचं एक्झामसाठी, तर त्यासाठीचा संपूर्ण मी रोडमॅपच तयार केलेला आहे. त्यासाठी पोस्ट किती आहेत, त्याचं कट ऑफ किती होता, 50 डेजचा प्लॅन कसा आहे आपला, त्याच्यासाठी अभ्यास कसा करायचा आहे, 2020च्या पेपरचा ॲनालिसिस, त्याचा PYQ सोल्युशनचा क्लास 1 पण झालेला आहे. पेपर 1मध्ये GKGS आणि जे 100 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये 100 प्रश्न आहेत, 100 टेक्निकल आहेत आणि 100 नॉन टेक्निकल आहे. याचा ॲनालिसिस कसा करावा, GKGSमध्ये सगळ्यात हाय स्कोरिंग टॉपिक कसे घ्यायचे, या सगळ्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दिलेला आहे. ते सगळ्यात पहिले तुम्ही जाऊन पाहू शकता, ठीक आहे. या संदर्भात अजून कोणाला डाऊट्स असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्सच्या माध्यमातून किंवा आपल्याला हेल्प सेक्शनच्या माध्यमातून किंवा आपल्या व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तुम्ही मला कम्युनिकेट करून विचारू शकता, ठीक आहे. सो आय विश यू ऑल द बेस्ट गाईज, ठीक आहे. याच्यासाठीची जी बॅच आहे, बॅच 1 आणि बॅच 2 कोल इंडियासाठी ऑलरेडी सुरू झालेली आहे. बॅच 1 जे आपल्याकडे 100 क्वेश्चन नॉन टेक्निकलसाठी, याच्यासाठी सुद्धा मी ₹400 ॲडिशनल कुपन दिलेलं आहे. हे कॅपिट्यूटच्या ॲप्लिकेशनला मिळेल तुम्हाला. आणि बॅच 2 जी आहे यासाठी सुद्धा ₹500 ॲडिशनल कुपन जो आहे हा तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे, ठीक आहे. याच्यासाठी जे लास्ट डेट होती आपल्याकडे एक्झामिनेशनची ती आहे आपल्याकडे 11 जून 2026 पर्यंत आपल्याकडे हे कोल इंडियाची फॉर्म फिलअप करता येतात. तर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही या फॉर्म फिलअप नसेल केलं तर तुम्ही नक्कीच डिटेल फॉर्म फिलअप करू शकता आणि या एक्झामला प्रॉपर स्टडी करून ही एक्झामसुद्धा तुम्ही काढू शकता. कारण याचं सॅलरी स्केल आणि सॅलरी स्ट्रक्चरसुद्धा फार छान आहे आणि हे A लेवलची एक्झामिनेशन आहे, क्लिअरली सांगायचं झालं तर, ठीक आहे. तर या कट ऑफनुसार अजून तुम्हाला काय तुमचे ओपिनियन आहे हे नक्कीच मला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवा. आपल्या चॅनल कॅपिट्यूट्सला नक्की जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला डेली कॉन्ट्स रिझनिंग आणि प्रिव्हियस आपण जे घेत आलेले आहे इंग्लिशचे वोकॅबलरी जे तुमच्या कोल इंडियासाठी फार कामात पडेल हे सुद्धा आपण अपलोड करतो आहे. तर नक्कीच टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, सुद्धा तुम्हाला टाईमली अपडेट आहे हे पाहावयास मिळेल. या सेशनला तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करा. आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू, तिथे पोलवरती अजून क्लिक करा ज्या विद्यार्थ्यांनी क्लिक केलं नसेल, ठीक आहे. आपल्या चॅनल कॅपिट्यूट्स आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQला इथे क्लिक करून सबस्क्राईब करू शकता आणि रिसेंट सेशन पाहण्यासाठी आणि कोल इंडियाचे सेशन पाहण्यासाठी इथे तुम्ही क्लिक करून हे सेशन बघू शकता. कुठली अडचण असल्यास बिंदासपणे आम्हाला व्हॉट्सॲप करा, आम्ही तुम्हाला हेल्प करू नक्कीच येणाऱ्या परीक्षेसाठी, ठीक आहे. सो गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे. भेटू आपण आपल्या नवीन सेशनमध्ये लवकरच आणि विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झामिनेशन, ठीक आहे. याच्या संदर्भात मी अजून एक जमल्यास रिवाईज व्हिडिओ जो आहे कट ऑफचा घेऊन येईल. पार्टिसिपेट मात्र नक्की करा, पोलवरती जाऊन क्लिक करा. उद्यापर्यंत जर मला दिसलं की 300पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी त्या पोलवरती क्लिक केलं आहे तर अजून एक आपण रिवाईज कट ऑफचा व्हिडिओ घेऊन येऊ, ठीक आहे. पण मात्र तुम्ही पार्टिसिपेट करा, कारण की कट ऑफ प्रेडिक्शनसाठी आपल्याकडे मॅक्सिमम जो डेटा आहे स्टुडंटचा हा लागतो, त्याच्यावरतीच आपल्याला कट ऑफ जो आहे प्रेडिक्ट करता येतो, ठीक आहे. सो गाईज, भेटू आपण आपल्या नवीन सेशनमध्ये लवकरच.